नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर अक्षय घोरपडे. माझ्या अक्षयचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपण साष्टांग नमस्कार आचार्य अत्रे लिखित या नाटकाचे रसग्रहण करणार आहोत. आपण माझ्या व्हिडिओला, माझ्या वेगवेगळ्या प्रकारच्या कवितांना, सादरीकरणाला आपण प्रतिसाद देतात आणि त्याचा परिणाम म्हणजे अनेक जणांनी मला सांगितलं कमेंट करून की सर, साष्टांग नमस्कार या नाटकाचं रसग्रहण आपण करा, आणि म्हणून त्या अनुषंगाने मी आजचा व्हिडिओ तयार करीत आहे. मित्रांनो, प्रल्हाद केशव अत्रे उर्फ आचार्य अत्रे हे मराठीतले एक अष्टपैलू लेखक म्हणून ओळखले जातात. मराठी वाङ्मय प्रकारातला असा कुठलाही प्रांत नाही की ज्या वाङ्मय प्रकाराच्या प्रांतामध्ये त्यांनी सैर केलेली नसेल, मुसाफिरी केलेली नसेल. ज्या ज्या वाङ्मय प्रकारांना त्यांनी हाताळलं त्यामध्ये अत्रे यांनी अतिशय आपलं मोलाचं योगदान दिलेलं आहे, आणि म्हणून ते मराठीतले अष्टपैलू लेखक, अष्टपैलू वक्ते आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. विशेषतः मराठी नाटकांच्या संदर्भात ज्यावेळेस आपण अत्र्यांच्या नावाची चर्चा करतो त्यावेळेस अत्रे यांचं नाव आपल्याला अग्रक्रमाने घ्यावं लागतं. ते यासाठी की ज्या कालखंडामध्ये त्यांनी नाट्य लेखनाची सुरुवात केली तो कालखंड हा मराठी नाट्यसृष्टीसाठी अतिशय खडतर असा कालखंड होता. साधारणपणे मराठी नाटकांचा जर आपण कालखंडानिहाय विचार केला तर 1890 ते 1920 पर्यंतचा कालखंड हा मराठीचा सुवर्णयुग म्हणून ओळखला जातो, आणि 1920 ते 1950 चा हा कालखंड ज्याला वाङ्मय इतिहासकारांनी तमोयुग किंवा अंधार युग असंही त्याचं नामकरण केलेलं आहे. तर तो असं नामकरण करण्यामागचं कारण असं होतं की याच कालखंडामध्ये मानवी आपल्या जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये, महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनामध्ये अतिशय महत्वाचे बदल या कालखंडामध्ये झालेले होते. की याच कालखंडामध्ये चित्रपट व्यवसायाने आपले बस्तान बसवलेले होते. टेलिफोन ही याच काळामध्ये आलेला होता. तार यंत्रणा ही याच कालखंडामध्ये आलेली होती. एकंदरीत संपूर्ण जीवनमान हे आधुनिक पद्धतीकडे वळालेले होते, आणि त्यामुळे विशेषतः चित्रपटसृष्टीचा अतिशय प्रभाव मराठी नाट्यसृष्टीवर पडलेला असल्यामुळे मराठी नाटकांकडे प्रेक्षकांचा ओढा कमी झालेला होता. ज्या मराठी नाटकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिलेला होता त्याच मराठी नाटकांकडे नाट्यरसिकांनी पाठ फिरवलेली होती, आणि चित्रपटांना अधिक प्राधान्य दिलेलं होतं. आणि त्यामुळे या कालखंडामध्ये ज्या काही नाट्यसंस्था अस्तित्वात होत्या त्या सगळ्या नाट्यसंस्था या तोट्यात आणि खडतर पद्धतीने नाटकाची कला ही पुढे चालवत होत्या. याच कालखंडामध्ये मामा वरेरकर असतील, रांगणेकर असतील, या लोकांनी मराठी नाट्यसृष्टीला जीवदान देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या बरोबरीनेच आपल्याला आचार्य अत्रे यांचं नाव घ्यावं लागतं. ते नाव यासाठी घ्यावं लागतं की आचार्य अत्रे यांनी मराठी नाट्यतंत्रामध्ये आधुनिक कालखंडाची पावलं ओळखून नाट्यतंत्रामध्ये बदल केला, नाटकांच्या आशयामध्ये बदल केला, आणि पुन्हा एकदा प्रेक्षकांना जे आहे ते मराठी नाट्यसृष्टीकडे त्यांनी खेचून आणलं त्यांनी. आणि त्यामुळे मराठी नाटकांना सुवर्णयुग प्राप्त करून देणारे, पुन्हा सुवर्णयुग प्राप्त करून देणारे नाटककार म्हणून सुद्धा त्यांचा उल्लेख केला जातो. प्राध्यापक दत्ता भगत यांनी या कालखंडाला आव्हानपर पर्व असं म्हटलेलं आहे. त्यांनी या कालखंडाचा तमोयुग किंवा अंधारयुग असं विश्लेषण न करता किंवा असं त्याच्या संदर्भात विशेषण न नोंदवता त्यांनी या कालखंडाला आव्हान पर्व असं विशेषण नोंदवलेलं आहे. आणि ते यासाठी की या कालखंडामध्ये अनेक आव्हानांचा मराठी नाट्यसृष्टीला हा सामना करावा लागलेला होता, म्हणून मग त्यांनी त्या संदर्भात तसं विशेषण योजलेलं आहे. आणि या आव्हानांचा
अतिशय समर्पक असा विचार करून आचार्य अत्रे यांनी या कालखंडातील नाटके लिहिली आणि त्या अनुषंगाने नाटकांमध्ये नाट्यतंत्रामध्येही अतिशय त्यांनी बदल केला. मुळात अत्रे यांची नाट्य लेखन हे मुलांसाठी लेखन करावं या अनुषंगाने ते नाटक या वाङ्मय प्रकाराकडे वळाले आणि त्या पद्धतीने त्यांनी नाटकही लिहायला सुरुवात केली होती. म्हणजे सगळ्यात आधी त्यांनी बालमोहन ही जी नाट्य संस्था आहे त्या नाट्य संस्थेसाठी त्यांनी हे साष्टांग नमस्कार हे नाटक लिहिलेलं होतं आणि ही नाट्य संस्था ही त्या वेळेस थोडीशी आर्थिक अडचणीत होती आणि तोट्यात होती, म्हणून या नाट्य संस्थेवरही खर्चाचा बोजा पडू नये अशा अनुषंगाने त्यांनी या नाटकाची या कालखंडामध्ये निर्मिती केलेली होती. दत्ता भगत यांनी अतिशय फार चांगल्या पद्धतीने या नाटकाच्या संदर्भात विश्लेषण केलेलं आहे. ते असं की ते म्हणतात की फार्सला एक वेगळं वळण अत्र्यांच्या या साष्टांग नमस्कार या नाटकाने दिलं. मराठीमध्ये फार्स हा जो प्रकार आहे, नाट्य प्रकार आहे, तोही अतिशय त्या कालखंडामध्ये लोकप्रिय असा होता. फार्स इंग्रजी ज्यावेळेस आपण नाटक बघतो त्यावेळेस नाटक हे मुख्यतः 1 अंकी, 2 अंकी, 3 अंकी, 5 अंकी अशा अंकामध्ये नाटकाची रचना आपल्याला दिसून येते आणि म्हणून मग 2 अंकांच्या मध्ये पूर्वीच्या काळी 2 अंकांच्या मध्ये नेपथ्य वगैरे रचना करण्यासाठी वेळ लागत असे आणि म्हणून मग त्या दरम्यान प्रेक्षकांना कंटाळा येऊ नये, त्यांचं लक्ष नाटकावरून हटू नये याकरता फार्स केले जायचे आणि हे फारच अल्पजीवी असायचे. 2-3 5 मिनिटाचं ते एक छोटस प्रहसन आपण त्याला म्हणूया, एक छोटस प्रहसन असायचं आणि हे प्रहसन शक्यतो विनोदी स्वरूपाचं असायचं आणि त्या विनोदामध्ये सुद्धा अतिशयोक्तीचा विनोद हा त्यामध्ये असायचा की जेणेकरून प्रेक्षक तिथे खिळून राहिले पाहिजे, नाटकापासून दूर जाता कामा नये आणि त्यासाठी हे फार्स लिहिले जायचे. मराठीमध्ये त्या काळामध्ये सुधारणावादी ज्या ज्या सुधारणा चालू होत्या त्यांचा उपहास करण्यासाठीचे फार्स त्या काळामध्ये लिहिल्या गेलेले होते. पण आपण त्यामध्ये फारसे वळणार नाही. फक्त मी फार्स आपल्याला काय आहे तेवढं सांगण्यापुरतं तुम्हाला सांगितलं की साधारणपणे फार्स हा विनोदी असतो, अल्पजीवी असतो आणि कमी वेळेमध्ये सादर केला जात असतो. याच फार्सला साष्टांग नमस्कार या नाटकाने आचार्य अत्रे यांनी अतिशय वेगळं स्वरूप प्राप्त करून दिलं आणि मराठी नाटकांचा चेहरा मोहराच त्यांनी बदलून दिला. अतिशय मराठीतलं अतिशय महत्वाचं नाट्य सृष्टीमध्ये अतिशय गाजलेलं आणि जास्त व्यवसाय केलेलं नाटक म्हणून साष्टांग नमस्कार हे नाटक पाहिलं जातं. या नाटकाचं नाट्यतंत्र जे आहे किंवा नाटकाची रचना जी आहे ती अतिशय साधी सोपी आहे. फार 3 अंकाचं हे नाटक आहे आणि त्या 3 अंकामध्ये सुद्धा फक्त एक प्रवेश प्रत्येक अंकामध्ये आहे आणि ह्या नाटकाचं पूर्ण नाट्यतंत्र आपल्याला दिसून येतं, नाट्य रचना आपल्याला दिसून येते. ही जी नाट्य रचना आहे त्या अनुषंगाने जेव्हा आपण कथानकाचा विचार करतो त्यावेळेस पहिल्या अंकापासूनच कथानक सुरू होतं ते राव बहादूर शेषाद्री यांच्या बंगल्यातील प्रशस्त दालनामध्ये आपल्याला पहिला अंक सुरू होताना दिसतो आणि याच पहिल्या अंकामध्ये आपल्याला सिद्धेश्वर, शोभना, सगळ्या पात्रांचा जे नाटकामधले पात्र आहेत त्या सगळ्या पात्रांचा परिचय या पहिल्या अंकातच आपल्याला होतो. नाटकाची सुरुवातच अशी होते की सिद्धेश्वर आहे, शोभना आहे, मीरा आहे, हे नमस्कार घालीत आहेत आणि चंदू ते नमस्कार मोजतोय. आताच्या भाषेत बऱ्याचशा विद्यार्थ्यांना, आमच्या मित्रांना नमस्कार घालणं म्हणजे काय, सूर्य नमस्कार जर आपण म्हणालो त्याला तर ते अधिक योग्य होईल आणि ते सूर्य नमस्कार घालीत असतात आणि चंदू जो आहे तो काय करत असतो, ते चंदू ते सूर्य नमस्कार मोजित असतो. तर सिद्धेश्वर शास्त्री हे जे आहे आपले राव बहादूर शेषाद्री हे जे आहेत त्यांचा मोठा मुलगा असतो सिद्धेश्वर, त्याच्याहून धाकटी असते शोभना आणि त्याच्याहून धाकटी असते मीरा आणि मीरेच्या नंतर असतो चंदू. म्हणजे राव बहादूर शेषाद्री
हे 63 वयाचे गृहस्थ असतात आणि त्यांचा मोठा मुलगा सिद्धेश्वर हा 28 वर्षाचा असतो आणि त्याच्यापेक्षा धाकटी जी आहे शोभना, तिच्या वयाचा फारसा याच्यामध्ये उल्लेख नाहीये, पण मीरेचं वय जवळपास 17 वर्ष असतं आणि तिच्याहून धाकटा चंदू असतो. आणि ह्या प्रत्येकाला या चंदू जो आहे, चंदूला शिकवणीसाठी एक शिक्षक तिथे येत असतो आणि त्याचं नाव असतं भद्रायू. म्हणजे सिद्धेश्वर, शोभना, मीरा, चंदू आणि भद्रायू यांचा परिचय आपल्याला या संपूर्ण याच्यामध्ये होतो. आणि यामध्ये आपल्याला एक गोष्टही लक्षात अशी येते की भद्रायू जो आहे, भद्रायूला काव्य लेखनाची आवड आहे. मीरा जी आहे तिला कथा लेखनाची आवड आहे. आणि सिद्धेश्वर जो आहे तर तो सिद्धेश्वर हा याला फलज्योतिषाची, ज्योतिषशास्त्राची आवड आहे. शोभनेलाही काव्य कवितेची आवड आहे, तिलाही काव्य हे आवडत असतं. आणि त्या तिघा चौघांच्या संवादातून आपल्या त्यांच्या आवडीच्या या सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात येत असतात. आणि राव बहादूर शेषाद्री जे आहेत त्यांना सूर्यनमस्कार घालण्याची आवड आपल्याला दिसून येते, की कुठल्याही गोष्टीमध्ये त्यांना काय असेल तर सूर्यनमस्काराचं महात्म्य ते आपल्या संवादातून साधत असतात. त्याच दरम्यान त्यांचा संवाद चालू असताना तेथे ज्यावेळेस आपण कथानक जसं पुढे जातं, संवादातून पुढे जातं, अतिशय साधं सोपं कथानक या नाटकाचं आहे. त्याच दरम्यान तिथे भद्रायू हा जो आहे तो त्याला काव्यतेची आवड असल्यामुळे शोभना जी आहे ती शोभना या भद्रायूवर भाळते आणि त्याच्याशी ती संवाद करते, कवितेच्या संदर्भात संवाद करते. आणि हा संवाद चालू असताना अतिशय रोमॅन्टिक अशा पद्धतीचा त्यांचा संवाद चालू असताना अचानक तिथे आणखी एक पात्र येतं आणि ते पात्र म्हणजे असतं शंतनूचं. शंतनू हा जो आहे हा यालाही शोभना आवडत असते, परंतु शोभनेला मात्र शंतनू आवडत नाही. आणि त्यामुळे शंतनू जो आहे तर त्याच्या संवादातून आपल्याला असं लक्षात येतं की शंतनूलाही शिकारीची आवड आहे आणि तो मांसाहारी सुद्धा आहे. त्यामुळे शोभनेला शंतनूचं शिकारी असणं आणि मांसाहारी असणं तिला आवडत नाही. उलट तिला कवितेच्या प्रदेशात रोमॅन्टिक अशा वातावरणामध्ये आपलं आयुष्य गेलं पाहिजे अशा पद्धतीने ती भद्रायू जो आहे कवितेचा कवी म्हणून त्याने जी स्वतःची एक ओळख निर्माण केलेली आहे आणि म्हणून ती त्या भद्रायूवर भाळते आणि शंतनूला ती प्रताडते. त्याच दरम्यान तिथे आणखी 2 पात्र तिथे प्रवेश करतात आणि त्यातलं पहिलं पात्र असतं की त्रिपुरी नावाची शोभनाची मैत्रीण तिथे येते आणि तिच्यासोबत मल्लीनाथ नावाचा तिचा मित्र तिथे आलेला असतो आणि ते लहानपणीचे मित्र असतात. शोभना आणि आपली त्रिपुरी हे लहानपणापासूनचे मित्र असतात आणि ते मित्र असल्यामुळे ते त्यांना भेटायला तिथे आलेले असतात. ते भेट झाल्याच्या नंतर त्रिपुरी असं सांगते की आम्ही आता चित्रपट व्यवसायामध्ये प्रवेश करणार आहोत आणि ती अशी मल्लीनाथची ओळख करून देते की हा माझा सोबती आहे आणि याने एका चित्रपटात काम केलेलं आहे. आणि तो चित्रपटातलं काम ती सांगते की अलीबाबा आणि 40 चोर या चित्रपटात 39व्या चोराचं काम याने केलेलं असतं. आणि ती सांगते की अरे वा, मग तर तुमच्या डोक्यावर कढत कढत गरम जे तेल आहे ते ओतलं गेलं असेल. आणि म्हणतो तो सांगतो की हो हो तसंच झालेलं होतं, आम्हाला वाटलं की ते खोटं असेल पण ते तेल खरं होतं आणि म्हणून मी जखमी होऊन इस्पितळात होतो आणि म्हणून मग मी स्वतःची चित्रपट कंपनी आता काढणार आहे आणि त्यासाठी आम्ही येथे आलेलो आहोत असं ते त्यांना सांगतात. राव बहादूर शेषाद्रीही त्यांच्या संवादामध्ये सामील होतात आणि त्या संवादानंतर ते असं सांगते की आम्ही इथे जवळच एक अशोक बाग नावाचं एक स्थळ आहे, त्या स्थळावर ते त्यांना सांगतात की तीच जागा आम्ही आमच्या चित्रपट व्यवसायासाठी घेणार आहोत आणि
तिथे आपण सगळे येत्या रविवारी आपल्या सगळ्यांना मी आमंत्रण देण्यासाठी आलेली आहे असं म्हणून पहिला अंक तिथे संपतो. त्यानंतर दुसरा अंक सुरू होतो तो थेट अशोक बागेमध्ये सुरू होतो. आणि अशोक बागेमध्येही काय आहे की जो तो ज्याच्या त्याच्या व्यापामध्ये गुंतलेला असतो. भद्रायू जो आहे तो आपलं काव्य लेखन करत इकडे तिकडे फिरत असतो. मीरा जी आहे ती एका झाडाखाली बसून कथा लेखनाचा प्रयत्न करत असते. शोभना त्यांना शोधत असते, भद्रायूला शोधत असते. शंतनू हा आपली शिकार करण्यामध्ये गर्क असतो. आणि त्या दरम्यान मल्लीनाथ जो आहे तर मल्लीनाथ हा मीरेशी संवाद साधतो. तिला कथा लिखाणासाठी पुढे विषय सुचत नसल्यामुळे, कथानक पुढे सरकवत नसल्याने तो थेट तिला कशा पद्धतीने कथानक पुढे सरकलं पाहिजे असं म्हणत थेट तिच्याशी प्रेमालाप करू लागतो आणि तिच्या हाताचं चुंबन घेतो. आणि ती एकदम कावरी बावरी होऊन जाते आणि ती तिथून निघून जाते. आणि ती त्याला म्हणते की तुम्ही असं का करता, मी पोलिसांच्या हवाली देईल असं तसं. ती म्हणते, पण तो म्हणतो की नाही, प्रेमाचं असंच असतं, मग तुम्ही हे करायला पाहिजे होतं असं तो म्हणतो. आणि मीरा तिथून निघून जाते. आणि तितक्यात त्रिपुरी तिथे येते आणि त्रिपुरी ही त्या मल्लीनाथला विचारते की कोण गेलं इथून. मग तो सांगतो की कोणी नव्हतं व इथे मीरा होती. अशा पद्धतीचा त्यांचा संवाद चालू असतो. आणि त्रिपुरी त्याला सांगते की तू असं हे करू नको म्हणून. तो म्हणतो नाही नाही तसं काहीच नाही. आणि म्हणून ती त्याला घेऊन तिथून जाणार असते की तेव्हा शोभनेचा आवाज तिथे ऐकू येतो की चंदू हा झाडावरून पडतो खाली आणि त्याला घेरी आलेली असते. अशा वेळेस शोभना ही भद्रायूला मदत करायला आवाहन करते, त्याला विचारते की आपण त्याला मदत करायला हवी. तर त्यावेळेस भद्रायू हा याला अचानकपणे काव्याची स्फूर्ती येते आणि ती स्फूर्ती आल्यानंतर तो काव्य लिखाणाकडे वळतो. म्हणजे चंदू झाडावरून पडला तर त्याच्यावरच तो कविता करतो की कोण बोलले बोला चिंचेवरून चंदू पडला, चिंचेवर चंदू चढला. अशा पद्धतीचं तो काव्यरचना तिथे करतो. आणि हे करत असताना शोभनेला मात्र चंदूची चिंता होते आणि म्हणून मग ती धावा करते. त्यावेळेस शंतनू तेथे येतो आणि शंतनू हा त्या शोभनेच्या याच्यानुसार चंदूला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करतो. आणि अशा पद्धतीने शोभना ही भद्रायूपासून दूर जाते आणि त्याला म्हणते की तुमचं काव्य तुमच्याकडेच राहू द्या. आणि ती शंतनूवर भाळते, शंतनूच्या पराक्रमाला भाळते. आणि तिथे दुसरा अंक हा संपतो. तिसरा अंक सुरू होतो तो थेट त्रिपुरीच्या बंगल्यामध्ये. त्रिपुरीकडे सिद्धेश्वर हा त्रिपुरीकडे अगदी नवे कपडे वगैरे घालून तिथे येतो. आणि तो आल्यानंतर तो तिच्याशी संवाद साधायचा प्रयत्न करतो. अशा पद्धतीने करतो की तो थेट तिला लग्नाची मागणी घालण्यासाठी आलेला असतो. आणि ही मागणी घालायला येत असताना अगदी त्याने साहेबी पोशाख जो आहे तो केलेला असतो. कोट, टाय वगैरे असा सारखा पोशाख तो करून आलेला असतो. आणि तो त्रिपुरीला लग्नाची मागणी घालतो. परंतु त्रिपुरीचं हे मल्लीनाथवर प्रेम असल्यामुळे ती त्याला एका शब्दात नाही म्हणते आणि नाकारते. तेवढ्याच वेळेत शोभना तिथे धावत येते आणि त्याला नाही त्याच वेळेस तिथे मल्लीनाथ येतो. आणि मल्लीनाथ आल्यानंतर मल्लीनाथ तिला म्हणतो की अरे मला अर्जंट कलकत्त्याला जायचं आहे, तर तू मला 500 रुपये दे, काहीतरी महत्वाचं चित्रपटाच्या संदर्भातलं काम आहे. आणि असं म्हणून तो तिच्याकडून 500 रुपये घेतो आणि सिद्धेश्वरला म्हणतो की अरे तुम्ही इथेच आहात का, असे म्हणून तो घाई गडबडीत आपली बॅग उचलतो, खाली त्याची गाडी असते उभी, त्या गाडीमध्ये बसतो आणि निघून जातो. तितक्यात शोभना तिथे धावत येते आणि म्हणते की अरे सिद्धेश्वरला पाहून, अरे दादा तू इथे काय करतोयस. तो म्हणतो की मी त्रिपुरीला भेटायला आलेलो होतो. आणि मग ती म्हणते की त्रिपुरीला ते एक चिठ्ठी दाखवते आणि त्रिपुरी ती चिठ्ठी वाचून तिला अगदी घेरी येते आणि बेशुद्ध होण्यापर्यंत तिची अवस्था जाते. त्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलेलं असतं की मीरेनं ती चिठ्ठी लिहिलेली असते. मीरा जी आहे
तिनं ती चिठ्ठी लिहिलेली असते की मल्लीनाथचं आणि माझं प्रेम आहे आणि मल्लीनाथ बरोबर मी मद्रासला निघून जात आहे. ती चिठ्ठी वाचून त्रिपुरी मल्लीनाथच्या बद्दल त्रागा करते आणि त्याला म्हणते की अतिशय पाजी माणूस निघाला हा, त्याने माझ्याशी प्रेमाच्या आणाभाका घेतल्या आणि आता मला फसवून तो इथून पळून जायचा प्रयत्न करतो आहे की काय. मग शोभना म्हणते की अरे धावा करा, काहीतरी वाचवण्याचा प्रयत्न करा. त्यावेळेस सिद्धेश्वरलाही उलट संधी वाटते की बरं झालं मीरा त्रिपुरी मल्लीनाथचं हे झालं आणि माझा मार्ग मोकळा झाला असं तो वक्तव्य करू लागतो. आणि तितक्यात शंतनू तेथे येतो आणि शंतनूने मीरेला वापस घेऊन आलेला असतो, मीरेला परत आणलेलं असतं. आणि ही जी मीरा आहे, शंतनू सांगतो की ती त्या माणसासोबत जाणार होती निघून, मी तिला समजावून आणलं आणि अतिशय खूप वेळ तिला समजावून सांगितल्याच्या नंतर ती माझ्याकडे आली आणि मग मी पोलिसातही वर्दी दिली की असा माणूस जर तुम्हाला सापडला तर त्याला माझ्याकडे घेऊन या किंवा त्याच्या विरुद्धची कंप्लेंट तो नोंदवतो. आणि मग शोभनेच्या जीवात जीव येतो आणि ती मीरेला सांगते की अगं बाई तू असं काय करत होते. आणि त्यावेळेस मीरा त्याला म्हणते की माझ्यावर मल्लीनाथचं खरोखरच प्रेम आहे आणि म्हणून मी त्याच्यासोबत जात होते. त्यावेळेस त्रिपुरी तिला कपाटातील त्याचे प्रेमपत्र दाखवते आणि सांगते की हा माणूस पाजी माणूस आहे आणि तो असंच आपल्याला फसवत असतो. आणि मग मीराचेही डोळे उघडतात आणि मग त्याच वेळेस तिथे भद्रायूही येतो. सिद्धेश्वर राव बहादूर शेषाद्री सुद्धा येतात. सिद्धेश्वर तर तिथेच असतो आणि राव बहादूर शेषाद्री हे त्याच वेळेस शोभना आणि शंतनूचाही संवाद तिथे चालू असतो. आणि मग शोभना ते शंतनूला म्हणते की आपण आमच्यावर फार मोठे उपकार केलेले आहेत, या उपकाराची आम्ही परतफेड कशी काय करणार. आणि मग तो थेट तिला लग्नाची मागणी घालतो आणि ती त्याच्याशी लग्न करायची तयारी दाखवते. त्याच वेळेस राव बहादूर शेषाद्री तिथे येतात. त्या दोघांचं लग्न ते ठरवतात. भद्रायूचं काळीच तुटत जातं. भद्रायू म्हणतो की आता माझं कसं काय होणार बुवा, मी आता कोणासोबत लग्न करू, काय करू. त्यावेळेस ते मीरेला तिच्या स्वाधीन करतात. मीरा ऐकायला तयार नसते. मग दरम्यानच्या संवादामध्ये ते सिद्धेश्वर आणि त्रिपुरी यांचंही लग्न जमवतात आणि मग मीरेलाही आग्रह करतात की तू आपलं भद्रायू सोबत लग्न कर. तेवढ्यात पोलीस मल्लीनाथला घेऊन आलेले असतात आणि राव बहादूर शेषाद्री हे पोलिसांना विनंती करतात की त्यांनी मल्लीनाथला सोडून द्यावं. आणि मल्लीनाथला ते सल्ला देतात की रोज नमस्कार घालत जा आणि येथून पुढे असं काम करत नको जाऊ आणि येथून चालता हो. आणि ते गेल्याच्या नंतर ते हे सगळे लग्न जमवतात आणि लग्न जमवताना शेवटी ते मीरेलाही म्हणतात की तुझं ते कथा लेखन आणि यांचं काव्य लेखन काय आहे ते चालू राहू द्या आणि अशा पद्धतीने नाटकाचा पडदा पडतो. अतिशय साध्या स्वरूपाचं असं हे नाटक आहे. अतिशय साधं कथानक आहे. ज्या पद्धतीने मी आपल्याला हे कथानक सांगितलं त्यावरून आपल्याला या नाटकाचा एकंदरीत जो हे आहे आशय आहे तो आपल्यापर्यंत पोहोचतो. परंतु मुळात नाटक ही पाहण्याची अनुभवण्याची कला आहे, वाङ्मय प्रकार आहे, साहित्य प्रकार आहे. आणि त्यामुळे नाटकामध्ये नाट्य असणं, संघर्ष असणं तो प्रेक्षकांना फार अपील करत असतो. आणि या नाटकामध्ये मग काय आहे, असं कथानक तर अतिशय साधं स्वरूपाचं आहे. जसं मी सांगितलं तुम्हाला की 1-2 मिनिटाचं याचं साधारणपणे कथानक आहे. पण इथेच आपल्याला आचार्य अत्रे यांच्या लेखनाची खरी ताकद समजते. ती अशी की हे नाटक मुळात विनोदी आहे आणि हा विनोद त्यांनी कशा स्वरूपाचा घेतलेला आहे तर त्यांनी जीवनातील विसंगती आणि अतिशयोक्ती अशा स्वरूपाचा विनोद त्यांनी या नाटकामध्ये वापरलेला आहे. वर पहिल्या प्रथम मी ज्यावेळेस तुम्हाला सांगितलं की राव बहादूर शास्त्री यांना साष्टांग किंवा सूर्यनमस्कार घालण्याची आवड आहे, भद्रायूला काव्य लेखनाची आवड आहे, सिद्धेश्वरला फलज्योतिषाची आवड आहे. पण ही जी आवड आहे ही आवड
त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये अतिशयोक्तीच्या स्वरूपात आपल्याला दिसून येते. म्हणजे राव बहादूर शास्त्रींच्या संदर्भात जर बोलायचं झालं आपल्याला, तर साष्टांग नमस्कार करण्याचं त्यांचं जे वेड आहे ते वेड इतकं आहे की अगदी साधारणपणे जर त्यांच्या संवादामध्ये जर आपण बघितलं तर ते असं म्हणतात, कोवळ्या हातांनी काय होणार आहे. ज्ञानेश्वर, रामदास, मोरोपंत यांनी जी कविता लिहिली ती काय कोवळ्या हातांनी होय रे. हे तर तुमचे ज्ञान. अरे ज्ञानेश्वरांची उमर ती काय, अवघ्या 16व्या वर्षी समाधिस्थ झाले. समाधिस्थ झाले म्हणजे काय, वारले. पण एवढ्या लहान वयात काय ताकद कमावली होती त्यांनी हे तुम्हाला कुठे ठाऊक आहे. नमस्कार घालून त्यांनी हातन दंड असे पोलादासारखे कणखर बनवले होते. म्हणतात वा रे वा, मग रेड्याच्या तोंडून ते का नाही वेद वदवणार बाबा. अशी त्या रेड्याच्या मुस्कटात मारली म्हणतात ज्ञानेश्वर महाराजांनी. मारली म्हणजे काय, अगदी भडकावलीच. बस 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 बस, त्या रेड्याच्या डोळ्यापुढे नुसते काजवे चमकले असतील. मग काय करतो बिचारा, लागला वेद घडघड म्हणायला. म्हणजे अशा पद्धतीचा त्यांचं वेड आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये ते सांगतात. अगदी शेवटी मल्लीनाथलाही ते माफ करतात आणि सांगतात की नमस्कार घालत जा. प्रत्येकाला ते एकच गोष्ट सांगत असतात की नमस्कार घालत जा. भद्रायू जो आहे तो भद्रायू सुद्धा आपल्याला असं दिसून येईल की भद्रायूला सुद्धा कवितेचं वेड आहे आणि ही एक कवितेची आवड सुद्धा त्याची अगदी अतिशय टोकाची आहे, अतिशयोक्ती आहे. आणि म्हणून मग ज्यावेळेस शोभना आणि त्याचा संवाद होतो त्यावेळेस त्या संवादामध्ये सुद्धा कोणकोणत्या प्रकारच्या कविता तो म्हणतो, सांगतो की काल माझं महिला मंडळामध्ये काव्य गायन होतं आणि मग कोणकोणत्या कविता सादर केल्या तिथे. तर तो सांगतो की पहिली कविता मी सादर केली पंचवटीच्या पंचरंगी पोपटास. दुसरी कविता सादर केली की अकाली पाय मुरगळलेल्या तरुणास. आणि तिसऱ्या कवितेने तर मात्र पूर्ण याच्यामध्ये रंग भरला आणि ती कविता होती की 3.5 वर्षाच्या आत देवीच्या आजाराने मरण पावलेले चिमुकले छबुकले. अशा पद्धतीच्या कविता तो करत असतो भद्रायू. आणि सातत्याने त्याच्या डोक्यामध्ये फक्त कविता असते. तो सांगतो की जसं माझी जी बॅग आहे ती जवळपास जसं काही स्टेशनरीचं एक छोटंसं दुकानच आहे. आणि त्यांच्या जोडीला जो सिद्धेश्वर आहे तोही घडी घडी शनीचं महात्म्य सांगेल, मध्येच धनुर्धारीतलं भविष्य सांगतो, वेगवेगळं सांगतो की 7:30 कधी सुरू होणार आहे. बाबांचा चष्मा हरवला, आज त्यांच्या भविष्यामध्ये अशाच पद्धतीचं लिहिलेलं होतं की आज त्यांचा चष्मा हरवणार आहे. आणि तीच गोष्ट आपल्याला थोडी बहुत प्रमाणात मीरा आणि शंतनूमध्येही दिसते की शंतनूलाही शिकारीचं प्रचंड वेड आहे. मीरा जी आहे तिलाही कथा लेखनाचं वेड आहे. आणि म्हणून मग हे सगळे जे पात्र आहेत ते एकत्र जमलेले आहेत. पण या नाटकाचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांच्या बोलण्यातून, संवादातून एक प्रकारचा विनोद निर्माण होतो आणि हा विनोद एकमेकांवर कुरघोडी न करता हा विनोद त्यांचा व्यक्त होतो. आणि म्हणून मग जसं आपण वाचतो की अशी काय ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मुखात एक ठेवून दिली की रेडा म्हणजे वेदच वाजायला लागला. म्हणजे अशा पद्धतीचा ज्यावेळेस आपण विनोद आपल्याला साक्षात समोर दिसतो किंवा ऐकतो किंवा पाहतो किंवा वाचतो त्यावेळेस आपले हसून पुरेवाट होऊन जाते. आणि अशाच पद्धतीचं एकंदरीत चित्रण आपल्याला या नाटकामध्ये पदोपदी आपल्याला दिसायला लागतं. म्हणजे संपूर्ण त्रिपुरीकडे ज्यावेळेस सिद्धेश्वर जातो त्यावेळेसही तो अशाच पद्धतीचं राशी भविष्याचं किंवा स्वतःच्या कुंडलीचं वर्णन तो तिच्या समोर करतो. किंवा मल्लीनाथचं काम करणं असेल तर चित्रपटात काय काम करतो तर अलीबाबा आणि 40 चोरात मधला तो 39वा चोर आहे. अशा पद्धतीचं जे चित्रण आहे ते चित्रण यामध्ये आपल्याला दिसून येतं. दत्ता भगत यांनी अतिशय
प्राध्यापक दत्ता भगत यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या नाटकाचं वर्णन केलेलं आहे. आणि ते या नाटकाविषयी असं म्हणतात की या नाटकातील मानवी व्यक्तिरेखांची निर्मिती करून विसंगती आणि अतिशयोक्ती या आधारे निखळ करमणूक करण्याचे सामर्थ्य ह्या फार्सने सिद्ध केले. कुणाला कवितेचं वेड आहे, कुणाला ज्योतिष कथनाचं, तर कुणाला शिकारीचं वेड आहे. प्रस्तुत नाटकातील राव बहादूर यांना सूर्यनमस्काराचं वेड असणारी व्यक्ती आहे. आणि हे सर्व व्यक्ती विशिष्ट प्रसंग परत्वे एकत्र येतात. त्यांच्यापैकी कुणीही एखाद्याच्या वेडाची टिंगल टवाळी न करता स्वतःच्याच वेडाचेच अधिक समर्थन करू लागतो. त्यामुळे कुठल्याही व्यक्तीचा उपहास येथे येत नाही, पण त्या ठिकाणी असणाऱ्या वेडाचा अतिरेक विनोद निर्मितीला जो आहे तो अनुकूल ठरतो. आणि त्यासाठी त्यांनी अतिशय छान उदाहरण दिलेलं आहे. आणि ते उदाहरण आहे दुसऱ्या अंकातलं, की ज्या वेळेस चिंचेच्या झाडावरून चंदू खाली पडतो त्यावेळेस तेथे त्याला उपचार करणं, औषधोपचार करणं हे महत्वाचं असतं. त्याला घेरी आलेली असते, तो बेशुद्ध झालेला असतो. अशा वेळेस आपली प्राथमिकता काय असते की आपण त्या व्यक्तीला मदत करू. परंतु मुळात पात्रच अशा पद्धतीने आचार्य अत्रे यांनी रेखाटलेले आहे. आणि ती भद्रायूकडे ज्यावेळेस धावा करते की त्याला मदतीची अपेक्षा आहे, शोभन्या त्याला म्हणते, त्यावेळेस औषधोपचार करण्याच्या ऐवजी हा जो भद्रायू आहे, हा भद्रायू हा काव्य रचण्यामध्ये मग्न होऊन जातो. आणि काव्य रचण्यामध्येही कशा पद्धतीने मग्न होऊन जातो तो, की अतिशय या पद्धतीने तो हे कोण बोलले बोला चिंचेवर चंदू चढला, आधीच कार्टे हुड धावते कसे दुडदुड, की पूर्वजन्मीचा सूड उगवला कुणी हा बोला चिंचेवर चंदू चढला. अशा पद्धतीचं काव्य तो करायला लागतो. आणि इकडे मात्र शोभना आणि शंतनू हे त्या चंदूला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत असतात. हा जो विनोद आहे, आता हा वेळाचा अतिरेकीपणाच आहे एक प्रकारचा, की औषधोपचाराची गरज आहे आणि याला कवितेची स्फूर्ती आलेली आहे, काव्य स्फूर्ती आलेली आहे. आणि म्हणून मग ज्यावेळेस त्यांची आवड, मी आधी आपल्याला आवड म्हणालो, पण हे आवड नाहीये त्यांची, तर हे त्यांना त्या वेड लागलेला आहे. एक प्रकारे त्यांना त्याचं वेड आहे, वेड लागलेला आहे म्हणण्यापेक्षा त्यांना त्यांच्या आवडीचं वेड आहे. आणि त्याच पद्धतीने ते काय करत असतात, आपल्या गोष्टीचं समर्थन करत असतात. म्हणून आपल्याला पदोपदी संवादामध्ये ज्यावेळेस राव बहादुरी असतील तर ते साष्टांग नमस्कार घालण्याचं वेळ प्रदर्शित करत असतात. भद्रायू आहे तो आपल्या कवितेचं वेळ प्रदर्शित करत असतो. आणि शंतनू असेल तर शिकारीचं वेळ प्रदर्शित करत असतो. सिद्धेश्वरच्या बोलण्यामध्ये तर सतत फलज्योतिषाची उदाहरणं असतात. तो सांगत असतो की मला 7.5 आहे, 9चा आकडा आहे. आणि त्या 9च्या आकड्याच्या संदर्भातही अतिशय चांगल्या पद्धतीने त्यानं त्याचं विवेचन केलेलं असतं की माझं जे आहे काय म्हणता येईल की आपल्याला, की माझं हे का जमत नाहीये, लग्न का जमत नाहीये, तर तो सांगतो तिला की 9चा आकडा आज माझ्यासाठी खूप हे आहे. आणि म्हणतो त्याच्यासाठी उदाहरणही तो असं देतो, पहा त्रिपुरी जवळ, त्रिपुरी दुनियेतल्या प्रत्येक दुर्दैवी गोष्टीचा या नवाशी संबंध आहे. आमच्या संख्याशास्त्राप्रमाणे 9 हा सर्व आकड्यातील सैतान आहे. या नावाने जगात काय काय घोटाळे माजविले आहेत ते सारे वर्णन करू म्हटले तर अगदी नाकी 9 येतील. भले बुद्धीचे सागर एवढे नाना फडणवीस कधी मेले? 1800 साली. म्हणजे 1 आणि 8 मिळून 9 आले की नाही? पेशवाई केव्हा बुडाली? 1818 साली. वर 1818तल्या आकड्यांची बेरीज आली की नाही 18? म्हणजे फिरून 1 आणि 8 9.
एवढे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक त्यांचं आयुष्य एवढं कष्टात आणि हाल अपेष्टात का गेलं, तर नावाची अक्षरे मोजा, बाल गंगाधर टिळक असं आहे. ते आहेत की नाही 9 अक्षर, 9 ग्रह, म्हणजे नुसत्या साऱ्या दुष्टपणाचा अर्थ काढून त्या 9 मध्ये ओतला आहे. म्हणजे अशा पद्धतीचं ज्यावेळेस तो संवाद करतो त्यावेळेस आपोआप तेथे विनोद निर्मिती होताना दिसते. आणि म्हणून हे नाटक त्या कालखंडामध्ये अतिशय गाजलेलं नाटक होतं. या नाटकाचं आणखी एक वैशिष्ट्य आपल्याला असं दिसून येतं की साष्टांग नमस्कार नाटक लिहित असताना नाट्यतंत्राची जी मांडणी आहे ती अत्रेंनी अतिशय विशिष्ट प्रकारे केलेली आहे. की प्रवेश त्यांनी प्रत्येक अंकामध्ये एकच प्रवेश ठेवला आणि त्यामुळे स्थळ एक असल्यामुळे, प्रवेश एक असल्यामुळे फारसं नेपथ्य त्या यामध्ये लागताना आपल्याला दिसत नाही. म्हणजे पहिला अंक राव बहादूर शेषाद्री यांचा बंगला, म्हणजे ठराविक नेपथ्य आणि तिथेच सगळे पात्र जमा होतात. प्रवेशाची मांडणीच ठेवली नाही त्यांनी, एकाच प्रवेशामध्ये सगळं कथानक पुढे जाताना आपल्याला दिसतं. दुसऱ्या अंकामध्ये अशोक बाग आहे आणि तिसऱ्या अंकामध्ये त्रिपुरीचा बंगला आहे. सगळेजण तेथे येतात. फार तर जोडीला एक नौकर आहे, नंतर पोलीस आहेत, अशी पात्र येतात. परंतु पात्रांचं चलनवलन सुद्धा येथे ठराविक ठरलेलं आहे. प्रत्येक पात्र जे आहे त्याची वेशभूषा, त्याच्या अनुषंगाने येणारे नेपथ्य, हे सगळं लक्षात घेऊन अत्रेंनी अतिशय महत्वाचा प्रयोग या नाटकामध्ये केलेला आहे. आणि तो प्रयोग म्हणजे नाट्यतंत्राची मांडणीच त्यांनी अशा पद्धतीने केली की गावोगाव या नाटकाचा जो आहे तो प्रयोग करता येणं शक्य होऊ शकतं. संवाद जर या नाटकाचे आपण बघितले तर आपल्याला असं दिसून येईल की त्या काळातलं वाङ्मयीन व्यवहार ज्याला माहिती आहे अशा वाङ्मय रसिकाला यातले संवाद अतिशय चांगल्या पद्धतीने समजू शकतात. की त्या काळातलं एक जे वाङ्मयीन वातावरण होतं त्यावर सुद्धा आपल्या खुमासदार शैलीने आचार्य अत्रेंनी या नाटकामध्ये टीका केलेली आहे. आणि म्हणून अतिशय महत्वाचं असं हे नाटक आपल्याला पाहायला येथे मिळतं. साष्टांग नमस्कार नावाचं म्हणजे नाटकाचं नावच साष्टांग नमस्कार आहे. म्हणजे साष्टांग नमस्कार या शीर्षकामध्येच प्रेक्षकांना ते अपील होतं. आपण कोणालाही म्हणतो की आमचा तुम्हाला साष्टांग नमस्कार आहे. साष्टांग नमस्कार हा शब्द आपण केव्हा वापरतो की ज्यावेळेस काहीतरी दिव्यत्व आपल्याला त्यातलं अनुभवायला येतं त्यावेळेस आपण साष्टांग नमस्कार घालतो. आणि इथे सुद्धा त्यांनी कोटी केलेली आपल्याला दिसून येते. मित्रांनो, मराठीतलं हे अतिशय महत्वाचं नाटक आहे. अतिशय कमी पात्रांमध्ये अतिशय चांगल्या दर्जाचं विनोदी नाटक अत्रे यांनी लिहिलेलं आहे. आणि मुळात हे नाटक वाचलं पाहिजे. शक्य झाल्यास त्याचा प्रयोग कुठे आपल्याला पाहावयास मिळाला तर तोही पाहिला पाहिजे. आपण हे नाटक वाचलेलं आहे का, कुठं पाहिलेलं आहे का, असेल तर आम्हाला कमेंट करा. या नाटकावर अजून कोणाचं भाष्य असेल तर त्याबद्दलही प्रतिक्रिया द्या. माझं विवेचन आपल्याला आवडलं असेल, रसग्रहण आवडला असेल तर ते लाईक करा, शेअर करा. आपण माझे व्हिडिओ लाईक करता, शेअर करता, अतिशय कमी वेळेमध्ये आपण मला भरभरून प्रसिद्धी दिली, प्रतिसाद दिला. आणि म्हणून आज मी एका वेगळ्या याच्याकडे वाटचाल करत आहे. अतिशय कमी वेळेमध्ये मला फार प्रसिद्धी मिळाली. आणि म्हणून मग हेही माझं विवेचन जर तुम्हाला आवडलं असेल तर माझं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, कमेंट करा आणि मला कळवा. धन्यवाद. नमस्कार.